जेव्हा या तुमच्या युतीला जर चांगल्या जागा मिळाल्या तर महापौर कोण राष्ट्रवादीच होणार की भाजपचं तुमचं आज तो अंडरस्टँडिंग विषय काय? नाही आहे की कोण होणार कसं होणार. आमचा फक्त प्रयत्न आहे की युतीचा महापौर झाला पाहिजे. कारण की आपण पाहतो की राज्यामध्ये आज जे सरकार आहे ते सरकार देशामध्ये आहे आणि मग कुठंतरी आज ज्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये आज जसं मी सांगितलं की दक्षिण नगरमध्ये आता भुयारी गटार योजना पूर्ण झालेली आहे. बरं. तर उत्तर नगरमध्ये पुढं करायची, हे केंद्र सरकारचा पैसा आहे. आज मोळा डॅमला 1972मध्ये एकच योजना झालेली होती, 1972मध्ये. बरं. म्हणजे मोळा डॅमवरनं नगरला येण्याकरता. त्याच्यानंतर दुसरी योजना आली अमृत पाणी योजना. ती कुठली आली? ती केंद्र सरकारकडून आली. म्हणजे ह्या ज्या योजना असतात त्या केंद्र सरकारकडून आणाव्या लागतात. मग त्यामध्ये केंद्र सरकारचा जवळपास एक 60-70% हिस्सा असतो, 10-20% राज्य सरकारचा असतो, 2-5% 10% अहिल्यानगर महानगरपालिकेचा असणार आहे. म्हणून हे सगळं करण्याकरता सोपास्कररित्या कुठेतरी ह्याच विचाराचं सरकार देशामध्ये आहे, त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे आणि मग कुठेतरी आपल्या महानगरामध्ये देखील, आपल्या अहिल्यानगरीमध्ये तेच विचाराची सत्ता महापालिकेत जर बसली तर हे सगळं सोपास्कर मार्गे पुढे जाण्यामध्ये उपयोग होतो. लोकांना थेट शेवटच्या माणसाला त्याचा उपयोग फायदा हा पुढच्या दीर्घकाळ हा होणार असतो. बरं. त्यामुळे महापौर पदाचं तुमचं या युतीमध्ये काही ठरलं नाही, काही ठरलेलं नाही. कुठं ठरवून चालत नसतं. शेवटी हे काय असं नसतं. शेवटी याला कुठंतरी सगळ्या लोकांनी एकत्र राहणं, बरं, लोकांचा एक विचार घेऊन ही शहराची चांगली म्हणजे आपल्याला वाटचाल कशी करता येईल याच्यावरती आपल्याला काम करावं लागतं.